मंडळी, देशाच्या राजकारणात सध्या एक प्रश्न चर्चेत आहे, ज्याचं उत्तर थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीशी जोडलं जातं. देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री तुरुंगातून सरकार चालवू शकतात का? 30 दिवस न्यायालयीन कोठडीत घालवल्यावर आमदार आणि खासदाराची खुर्ची जाणार का? या प्रश्नांवर सध्या राजकारणात वादळ उठलं आहे. हा वाद आहे 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाचा. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात यावरून मोठं राजकीय रणकंद होण्याची शक्यता आहे. मंडळी, 130 घटना दुरुस्तीचं हे नेमकं प्रकरण काय आहे आणि या आमदार खासदारांमध्ये विधेयकाची इतकी भीती का आहे, याबद्दलची माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, सर्वात आधी समजून घेऊया 130वी घटना दुरुस्ती काय आहे ते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारनं हे विधेयक संसदेत मांडलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याची रूपरेषा मांडली होती. सरकारचं म्हणणं आहे की गंभीर गुन्ह्यात जास्त काळ तुरुंगात असलेल्या लोकप्रतिनिधींचा घटनात्मक दर्जा स्पष्ट होणं गरजेचं आहे. मूळ विधेयकानुसार 5 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा होऊ शकणाऱ्या गुन्ह्यात अटक झालेले मुख्यमंत्री, मंत्री किंवा पंतप्रधान सलग 30 दिवस न्यायालयीन कोठडीत राहिले तर 31व्या दिवशी त्यांचं पद आपोआप जाईल. ही तरतूद राज्यघटनेतील कलम 75, 164 आणि 239 ए मध्ये बदल घडवणार आहे. म्हणजे याचा परिणाम केंद्रातील मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री आणि दिल्लीसारख्या केंद्रशासित प्रदेशांवर होणार आहे. विरोधी पक्षांचे सरकार उलथवून टाकण्यासाठीच ही दुरुस्ती आणली जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. केंद्र सरकार केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करून विरोधी नेत्यांना जेरीस आणत असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधक करत आहे. त्यात या कायद्याची भर पडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे नुसती अटक झाली म्हणून लगेच पद जाणार नाही. संबंधित व्यक्ती सलग 30 दिवस कोठडीत राहिली तर ही तरतूद लागू होईल. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांच्या बाबतीत राष्ट्रपती तर राज्यामध्ये राज्यपाल पुढची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करतील. आता विरोधकांच्या दबावानंतर समितीने यात काही बदल केले आहेत. विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध केल्यानंतर सरकारने ते संयुक्त संसदीय समितीकडे म्हणजेच JPC कडे पाठवलं आहे. या समितीने त्यात काही महत्वाचे बदल सुचवले आहेत. पहिलं म्हणजे पदावरून थेट काढून टाकण्याऐवजी पदावरून निलंबित करावं अशी सूचना देण्यात आली आहे. म्हणजे संबंधित नेता न्यायालयातून निर्दोष सुटला तर त्याला पुन्हा पदावर परतता येईल. दुसरं म्हणजे 5 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या सरसकट सर्व गुन्ह्यांऐवजी आधीच निश्चित केलेल्या गंभीर गुन्ह्यांची स्वतंत्र यादी तयार करावी आणि तीच यादी या कायद्याला लागू करावी अशी शिफारस आहे. तिसरं म्हणजे यात एक सनसेट क्लॉजची तरतूद असावी. म्हणजे आरोपी निर्दोष सुटल्यास त्याचं निलंबन आपोआप रद्द व्हावं आणि तो पुन्हा पदभार स्वीकारू शकेल. या 31 सदस्यांच्या समितीचं अध्यक्षपद भाजप खासदार अपराजित सारंगी यांच्याकडे आहे. समितीत AIMIMचे असुसुद्दीन ओवेसी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक सदस्य आहेत. पण काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांनी या समितीवर बहिष्कार टाकला आहे. तृणमूल काँग्रेसनेही सदस्य पाठवण्यास नकार दिलाय. 17 जुलैला ही समिती आपला अंतिम अहवाल सादर करणार आहे आणि मंत्रिमंडळात मंजुरीनंतर 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेसमोर मांडलं जाणार आहे. आता हे विधेयक पारित होण्यासाठी सरकारकडे बहुमताचा आकडा असणं फार गरजेचं आहे. मग हा आकडा आहे का? तर घटना दुरुस्तीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 बहुमत आवश्यक असतं. लोकसभेत 540 सदस्य असून विधेयक मंजूर होण्यासाठी 360 मतांची गरज आहे. भाजप प्रणित NDAकडे सध्या 293 खासदार आहेत आणि मित्र पक्षांसह हा आकडा जास्तीत जास्त 229 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच सरकारला जवळपास 31 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. राज्यसभेतही अशीच स्थिती आहे. तिथे 2/3 बहुमतासाठी 162 सदस्यांची गरज असताना NDAकडे 141 सदस्य आहेत. म्हणजे तिथेही जवळपास 21 खासदारांचा पाठिंबा कमी आहे. हा आकडा गाठण्यासाठी सरकार विविध पक्षांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर काही विरोधी खासदार मतदानावेळी सभात्याग करतील आणि गैरहजर राहतील अशी शक्यताही वर्तवली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष बहुमताचा आकडा आपोआप खाली येईल.
अलीकडेच तृणमूल काँग्रेसमधील काही बंडखोरांनी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या 6 खासदारांनी पक्षांतर केल्यामुळे सरकारचा आत्मविश्वास वाढल्याचंही सांगितलं जात आहे. पण या फोडाफोडीच्या राजकारणावरही टीका होत आहे. यावर सरकारची भूमिका जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. अमित शाह यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं की तुरुंगातून सरकार चालवणं हा लोकशाहीचा अपमान आहे. एखाद्या नेत्यावर गुन्हा दाखल झाला तरी 30 दिवसात जामिनासाठी प्रयत्न करता येतो आणि जामीन न मिळाल्यास प्रकरण गंभीर मानलं जाऊ शकतं, असं सरकारचं म्हणणं आहे. खोट्या प्रकरणात अडकवलं गेलं असेल तर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयातही जामिनासाठी दाद मागता येते, असंही सरकारचं म्हणणं आहे. या संदर्भात सरकारने अरविंद केजरीवाल आणि तमिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांच्या उदाहरणाचा उल्लेख केला आहे. अटकेनंतरही ते बराच काळ पदावर कायम राहिले होते, असं सरकारचं म्हणणं आहे. आता या विधेयकावर विरोधकांचा आक्षेप का आहे, हेही जाणून घेऊया. तर विरोधी पक्षांच्या मते हे विधेयक असंवैधानिक आहे. काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी आरोप केला आहे की दोष सिद्ध होण्याआधीच सरकार शिक्षेची तरतूद करत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी हे विधेयक म्हणजे विरोधी नेत्यांचं राजकीय करिअर संपवण्यासाठीचं राजकीय सुडाचं हत्यार असल्याचं म्हटलंय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून आधीच विरोधी नेत्यांना जेरीस आणलं जात असल्याचा आरोप विरोधक करत आहे. त्यात आता नव्या कायद्याची भर पडेल अशी भीती व्यक्त केली जाते. असदुद्दीन ओवैसी यांनी याकडे आणखीन एक वेगळा पैलू मांडला आहे. अलीकडेच लागू झालेल्या नव्या फौजदारी कायद्यामुळे पोलिसांना अधिक काळ कोठडी मागण्याची मुभा मिळाली आहे आणि या दोन्ही तरतुदींचा एकत्रित गैरवापर होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 17 जुलैला संयुक्त संसदीय समिती आपला अंतिम अहवाल सादर करेल. काही तरतुदी जशाच तशा ठेवल्या जाण्याची शक्यता असल्याने समितीतील ओवेसी आणि सुप्रिया सुळे यांच्यासारखे सदस्य असहमतीची नोंद करू शकतात. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या मंजुरीने हे विधेयक 20 जुलै पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत मांडलं जाईल आणि चर्चेनंतर त्यावर मतदान होईल. हे विधेयक मंजूर झालं तर देशाच्या राजकारणात मोठा बदल घडेल यात शंका नाही. अनेक नेत्यांचं राजकीय भवितव्य पणाला लागू शकतं आणि काही दिग्गज नेते कायमचे राजकीय प्रवाहातून बाहेर फेकले जाऊ शकतात अशी भीतीही व्यक्त केली जाते. त्यामुळेच केवळ हे विधेयकच नाही तर त्याचे पुढे राजकीय जे पडसाद उमटणार आहे त्यावरूनही संपूर्ण देशाचं आता त्यावर लक्ष असणार आहे. बाकी या विधेयकाविषयी तुम्हाला काय वाटतं? गंभीर गुन्ह्यात मंत्र्यांचं पद जायला हवं का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.